पास फक्त 200 रुपयात असून संस्थेच्या अधिकृत काउंटरवरच उपलब्ध आहे। कृपया पास घेऊन सुविधेचा लाभ घ्यावा। रांगेत धक्काबुक्की टाळावी आणि संस्थेच्या पोलिसांना सहकार्य करावे। चला पटापट चला काका पटापट चला चला माऊली दिल्ली जास्त लोड लाट ना करू थोडा आराम होऊ द्या चला चला हम तसं आज अंगारिका चतुर्थी। ही अंगारिका चतुर्थीला वर्षातून 1 ते 2 वेळेस येते। या अंगारिका चतुर्थीला खूप महत्त्व असते। या दिवशी पासून ज्यांना नवीन उपवास पकडायचे ते उपवास सुरू करतात आणि या दिवशीचं व्रताला खूप महत्त्व आहे। गणपती बाप्पाची या दिवशी पूर्ण व्रत केलं तर गणपती बाप्पाची खूप कृपा होती, अशी एक पहिल्यापासूनची एक श्रद्धा आहे भाविकांची। आणि आज कमीत कमी 8 ते 10 लाख भाविक दर्शन घेतील अशी पूर्ण अपेक्षा आहे रात्री 12 वाजेपर्यंत। हे श्री गणपती मंदिर देवस्थान हे जागृत देवस्थान आहे। हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून यांची ख्याती आहे। आणि माझं नाव गणेश उत्तमराव साबळे, गुरव पुजारी, गणपती संस्थान राजूर। ही अंगारकी चतुर्थी हा योग म्हणजे श्रावण मासामध्ये आलेली अंगारकी चतुर्थी आणि राजुरेश्वर महागणपती यांच्यावर श्रद्धा असलेले अनेक भाविक काल सकाळी 9, 10 ते 11 वाजेपासून खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाड्यातील सर्व कानाकोपऱ्यातून भाविक सकाळपासूनच भोकरदन रस्ता असेल, इकडे जालना असेल, बुलढाणा असेल, संभाजीनगर असेल, पूर्ण रस्त्याने सगळे भाविकांची गर्दी होती।
कारण राजुरेश्वर महागणपती पूर्वीपासून ख्याती की नवसाला पावणारा असा गणपती आणि या गणपतीला साकडं घालण्यासाठी अनेक भाविक कालपासूनच आपल्या आपल्या श्रद्धा घेऊन आपल्या आपल्या रस्त्यांना आणि चालत आहेत। यावर्षी असं बघायला मिळालं की भाविकांना जाग्या जागेवर चहा पाणी फराळ नाश्ता प्रत्येक रस्त्याला होता। असा होता की भाविकांना थोडीही गरज भासली तर लगेच त्यांना पुढं फराळायचं मिळायचं, चहा मिळायचा, पाणी मिळायचं। कारण या गणरायावर श्रद्धा करणारे आणि भक्तीना श्रद्धा करणारे लोक यामध्ये भरपूर संख्येने वाढ झालेली। आम्ही म्हणतो संध्याकाळी काल झालेली सुरुवात आज रात्री 12 पर्यंत 10 ते 11 लाखापर्यंत भाविक या राजुरेश्वर गणरायाचं दर्शन घेतील। आणि यावेळेस माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी 8-10 दिवस इथं वेळ घालून अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून कुठलीही गर्दी न होता भाविकांना व्यवस्थित सुख सुविधा मिळत आहेत। नमस्कार। आज पुऱ्या महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून भारतातून कानाकोपऱ्यातून अंगारिका सर्वमान्यातल्या अंगारिका चतुर्थी असल्यामुळे मोठ्या भाविक मोठ्या संख्येने इथं राजुरेश्वराच्या पावनभूमीमध्ये आगमन झालेले आहेत। सगळ्यांचं सुखरूपपणे आमच्या सेवेकरी बंधूच्या माध्यमातून चांगली सेवा घडून चांगली सेवा देऊन भाविकांना आलेल्या भाविकांना चांगल्यापैकी दर्शन मिळतंय, चांगली सेवा मिळते। आणि हीच सेवा आमच्या काही आहेत महिला आहेत 5-5.5 पेक्षा जास्त सेवेकरी महिला पण आहे, आमच्या 5,000 पेक्षा जास्त बंधू आहेत। आणि ही 10 वर्षापासून परंपरा आमची चालत आहेत। अख्खा महाराष्ट्राबाहेर भारतामध्ये काही ठिकाणी पायगडा सारख्या ठिकाणी तिरुपती बालाजी सारख्या ठिकाणी आमचे सेवेकरी बंधू जातात, तिथेही सेवा करतात। आपल्या झालेल्या आत्ताच विठ्ठल रुक्माच्या याच्यामध्ये पंढरपूरला जाऊन आमच्या सेवेकरींनाही सुद्धा चांगली सेवा दिली आणि कंटिन्यू सेवेकरी आमच्या टप्प्याटप्प्यानं 4-4 तासाची सेवा करून कालच्या रात्री 8 वाजेपासून तर आजच्या रात्री 12 वाजेपर्यंत आमचे सर्व बंधू सेवेकरी प्रत्येक जागेवर सेवा देत आहेत। 1ही रुपयाचं कोणाचं काही घेतलेलं नाहीये, स्वतःच्या स्वखर्चानं येतात, स्वतः स्वखर्चाने सेवा करतात आणि स्वखर्चाने जातात। असे आमचे सेवेकरी सगळे जमलेले आहेत। तर सगळ्यांना विनंती आहे की राजुरेश्वराचं सगळ्यांनी दर्शन घ्यावं। राजुरेश्वर हा महागणपती सर्वात महाराष्ट्राचं कुलदैवत मानून प्रसन्न होणारा गणपती आहे। तुम्ही जे राजुरेश्वरांना जे नवस मागसाल ते नवस तुमचं पूर्ण होईल एवढेच राजुरेश्वरासाठी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय राजुरेश्वर आहे। गणपती बाप्पा मोरया, राजुरेश्वर भगवान की जय। मी शंकर देठे, इथून जवळ माझं गाव नळणी खुर्द।